नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आता अशा जुन्या ओढण्या कोणाकडे नसतात, सर्वांकडेच असतात. कारण काय होतं की आपण ड्रेस तर वापरतो, परंतु ड्रेस लवकर खराब होतो, परंतु त्या ड्रेसवरची जी ओढणी असते ती लवकर काही खराब होत नाहीत. आणि अशा वेळेस आपण या ओढण्या ज्या आहेत त्या असंच घरामध्ये ठेवून देतो, काही त्याचा यूज करत नाहीत. परंतु तुमच्याकडे देखील जर अशा ओढण्या असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी ओढणीपासून बनवणार आहे ज्याचा तुमचा रोजच्या कामामध्ये देखील फायदा होऊ शकेल आणि पैशाची देखील या ठिकाणी भरपूर अशी बचत होऊ शकेल. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका. जर तुमच्याकडे ओढणी नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीसचा देखील या ठिकाणी वापर करू शकतात. बघू शकतात मी या ठिकाणी ओढणीला डबल फोल्ड करून घेतलेला आहे अशा पद्धतीने. आणि संपूर्ण ओढणी जी आहे ती हाताने व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे, कुठेही ती गोळा वगैरे राहायला नको. आणि आता काय होतं की आपल्याकडे भरपूर अशा पिलो असतात, परंतु एकच पिलोला कवर आपण घातलेलं असतं आणि नवीन पिलो कवर आणायला गेलं की पैसे देखील खूप लागतात. आणि एक जे पिलो कवर असतं ते रोज बघायला काही चांगलं वाटत नाही. तर रोज तेच पिलो कवर जर आपण वापरत असाल तर काहीतरी चेंज आपल्या पिलोला असायला पाहिजे. सोप्यावरती जर तुम्ही पिलो ठेवत असाल, कुशन ठेवत असाल तर त्याला देखील अतिशय छान असं नवीन कवर असायला हवं, वेगवेगळं असं प्रत्येकाला वाटत असतं. तर अशा वेळेस तुम्ही या पिलोला बघू शकतात अतिशय ज्या पद्धतीने मी घडी घालत आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला ही ओढणीची अशा प्रकारे घडी करून घ्यायची आहे, ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्याच पद्धतीने. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघायचा आहे, एकही गोष्ट तुम्हाला स्किप करायची नाही आहे. आणि बघू शकतात या ठिकाणी मी व्यवस्थित हे फोल्ड करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे एक बांगडी. तुम्ही कुठलीही बांगडी या ठिकाणी वापरू शकतात. आणि जो खालचा जो भाग होता ज्या ठिकाणी आपण घडी घातली त्याच्या खालच्या साईडने आपल्याला ही बांगडी ठेवायची आहे आणि वरच्या साईडने आपल्याला हे रबर बँड व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. अगदी सोपी प्रोसेस आहे, कुणालाही जमेल. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. आणि बघू शकतात अतिशय फ्री कॉस्टवाली आपली या ठिकाणी पिलो कवर तयार झालेली आहे. एकही रुपया आपण या ठिकाणी खर्च केलेला नाही आहे. आपल्याकडे भरपूर असे ड्रेस असतात किंवा ब्लाऊज पीस असतात. अशा पद्धतीचा जर तुम्ही ब्लाऊज पीसचा किंवा ओढणीचा जर यूज केला तर नक्कीच तुमचा घर देखील डेकोरेट राहील. आणि एकच पिलो कवर वापरण्यापेक्षा तुम्ही रोज जरी पिलो कवर चेंज केली तरीही दिसायला खूप छान वाटेल आणि कुणालाच कळणार नाही की ही पिलो ची कवर आपण बनवलेलं आहे. एक कुशन कवर ते तुम्ही जुन्या ओढणीपासून बनवलेलं आहे. दोघंही साईड बघू शकतात अतिशय सुंदर या ठिकाणी दिसत आहे. आणि तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी नेहमीच असे खूप सारे युजफुल व्हिडिओ रोज घेऊन येत असते. बघू शकतात अगदी जुन्या ओढणीचा आपण या ठिकाणी अगदी नव्यासारखा वापर या ठिकाणी केलेला आहे. नक्की ट्राय करून बघा. त्यानंतरची आपली ओढणीची या ठिकाणी दुसरी जी पद्धत आहे ती मी तुम्हाला दाखवत आहे. या ठिकाणी मी घेतलेला आहे जो बॉक्स असतो कार्डबोर्ड बॉक्स, तो मी या ठिकाणी घेतलेला आहे. आणि जो बॉक्स आहे पूर्ण खराब या ठिकाणी झालेला आहे. बघू शकता तुम्हाला देखील डोळ्याला बघायला खूप ते घाणेरडा बॉक्स या ठिकाणी दिसत आहे. परंतु या बॉक्स आपण असे जर तुमच्याकडे बॉक्स असतील तर तुम्ही देखील ते बॉक्स टाकून देत असाल तर प्लीज त्याला टाकून देऊ नका. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ओढणी घ्यायची आहे. आणि जो बॉक्स मी या ठिकाणी घेतला आहे त्या बॉक्सवरती ओढणी व्यवस्थित आपल्याला चारी ज्या बाजू आहे त्या व्यवस्थित आपल्याला यावरती ठेवून घ्यायच्या आहे. आता मी या ठिकाणी डबल करून घेतली होती ओढणी, परंतु बॉक्स मोठा असल्यामुळे व्यवस्थित ओढणी पुरली नाही, त्यामुळे मी हिला सिंगल असं करत आहे. बघू शकता तुम्ही तुमच्या जर ओढणीची साईज जर मोठी असेल तर तुम्ही डबल देखील ती करून घेऊ शकतात. आणि व्यवस्थित आपल्याला ह्या सर्व ज्या बाजू आहे अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायच्या आहे, जेणेकरून दिसायला देखील ते व्यवस्थित दिसेल. कुठल्याही प्रकारचं आपल्याला कापकूप करायची नाही आहे, शिवायचं देखील नाही आहे. हवं तर तुम्ही जर लईच जर वाटत असेल तर एखादी काटेपिन याला लावू शकतात, परंतु तशी गरज देखील पडत नाही. अशा प्रकारे आपल्याला फक्त ओढणीला या ठिकाणी व्यवस्थित हाताने सेट करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते दिसायला देखील व्यवस्थित दिसेल. आणि बघू शकतात अतिशय सुंदर असा या ठिकाणी जो खराब झालेला जो बॉक्स होता तो अतिशय सुंदर या ठिकाणी तयार झालेला आहे. आता जो आतली जो भाग आहे ती मी या ठिकाणी तुमच्याकडे जो पण असं जाडसर पुठ्ठा असेल तो तुम्ही या आतल्या साईडला ठेवू शकतात. आता याचा वापर कसा करायचा हे देखील सर्वांना जाणून घ्यायचं असेल. बघू शकतात माझ्याकडे भरपूर अशा डेली यूजच्या ज्या साड्या आपल्याकडे असतात त्या साड्या ठेवण्यासाठी आपण याचा यूज करू शकतो. किंवा तुमच्याकडे असे लहान मुलांचे जर ड्रेस असतील, रोज आपण ड्रेस कुठे ठेवायचे, हे खूप डेली यूजचे जे कपडे असतात, भरपूर असे कपडे आपल्या घरामध्ये लागतात आणि ते ठेवायचे कुठे असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर असा बॉक्स फेकण्याआधी
नक्की ट्राय करून बघा. बघू शकता अतिशय सोपी प्रोसेस आहे आणि कुणालाही समजणार नाही की तुम्ही यामध्ये एक जुना जो बॉक्स होता तो यूज केलेला आहे. यामुळे आपले 2 फायदे होत आहेत. एकतर आपली ओढणी जी आहे तिचा देखील रियूज होतो आणि जो बॉक्स आपण टाकून देणार होतो त्याचा देखील या ठिकाणी वापर होतो. आणि तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.